हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आता पण आपण शारीरिक आरोग्य जे मेंटेन ठेवायचं किंवा उत्तम ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टी बघितल्या, पण मनाचं आरोग्य ह्या गोष्टीबद्दल फारसं आपण बोललेलं नाही आणि आज आपण त्याच्याबद्दल बोलूया, डिस्कस करूया। तर हे होण्याचं कारण तर एक इन्सिडेंट माझ्या मनात कोरला गेला होता। साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये एक घरचा कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठी आम्ही गेलो असताना परत येताना एक साधारण 70 मधले काका काकू कार्यक्रमाला आलेले होते आणि त्या आजोबांचे सॉक्स ओले झाले होते, थोडेसे ओले झाले होते आणि ते काका अतिशय उच्चपदस्थ अधिकारी होते, अतिशय हुशार होते। मला त्यांची बॅकग्राऊंड सगळी माहीत होती आणि ते त्यांच्या बायकोला विचारत होते, अगं माझे सॉक्स ओले झालेत, थोडेसे घालू का नको? तेव्हा मी आणि माझ्याबरोबर जे होते त्यांनी आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि आम्हाला वाटलं काय निरर्थक प्रश्न आहे हा, की ओले सॉक्स घालू का नको हा सुद्धा निर्णय माणसाला करता येत नाही। आणि मग मी जेव्हा त्याच्यावर विचार करायला सुरुवात केलं तेव्हा अर्थातच त्यांना माहीत होतं की हे सॉक्स घालायचे का नाही घालायचे। त्यांची बायको म्हणाली, नको कशाला ओले सॉक्स घालताय, आपल्याला जायला अजून 1 तास लागणार, तोवर पायात तसेच ओले सॉक्स राहतील, नुसते शूज घाला, सॉक्स मी माझ्या पर्समध्ये ठेवून देते। तो एक प्रश्न विचारल्यामुळं तिथं हा पुढे संवाद घडला। त्या बायकोला कुठेतरी ॲप्रिसिएशन की मला अजूनही विचारतायत काय करू किंवा माझ्याकडून ॲडवाईस घेतायत, त्या व्यक्तीला बायकोकडून ॲप्रिसिएशन की ही माझी काळजी करते, 1 तास माझ्या पायात ओले सॉक्स राहतील, तुम्ही घालू नका, मी माझ्या पर्समध्ये ठेवते। हे छोटे छोटे आपण म्हणतो ना, अणूपासून किंवा रेणूपासून एक मोठी गोष्ट बनते, तशा छोट्या छोट्या संवादातून आपलं रोजचं मेंटल हेल्थ चांगलं राहतं। आता हे छोटे छोटे संवाद आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। जेवलास का, झोप नीट झाली का, डबा खाल्लास का, किंवा भाजीत मीठ बरोबर आहे का, आजची भाजी चांगली झाली आहे का, डब्यात पोळ्या मऊ राहिल्या होत्या का, किंवा पुरुषांकडून येणारे प्रश्न म्हणजे ह्या शर्टवर ही पॅन्ट चांगली दिसतीये का, हे शूज ह्याच्यावर चांगले दिसत आहेत का, किंवा अगदी ऑफिसमधलं कोणीतरी काहीतरी एक कॉम्पिटिशन असतं किंवा काहीतरी ऑफिसमध्ये इव्हेंट असतो, मग तेव्हा मी काय घालू, किंवा उद्या माझे असे मित्र येणार तर तुझी ही भाजी खूप छान होते, तू ही भाजी कर। आता हे अतिसामान्य संवाद आहेत। आपण मुलांबरोबर सुद्धा जेव्हा बोलतो तेव्हा शाळेत काय झालं, कॉलेजमध्ये काय झालं, ट्युशनमध्ये काय झालं, ग्राउंडवर काय झालं, अगदी साधे रोज तेच विचारले जाणारे प्रश्न आहेत, पण हेच प्रश्न आपल्या सगळ्यांना कनेक्टेड ठेवतात। म्हणजे मी जेव्हा याच्यावर खूप इन डेप्थ विचार केला तेव्हा हे जर प्रश्न आपण मायनस करून टाकले आपल्या आयुष्यातून, की समजा आपल्या घरी कोणी म्हातारी व्यक्ती असेल, झोप झाली का बाबा तुमची व्यवस्थित, रोज तेच विचारतोय आपण, पण समजा हा प्रश्न आपण मायनस करून टाकला तर आपण त्यांच्याशी बोलणार काय? बाबा तुम्हाला जेवण गेलं का व्यवस्थित, किंवा मुलांना डबा खाल्ला का सगळा, हा एक कन्सर्न आहे की मुलं तुमची व्यवस्थित खातायत की नाही। तुम्ही इमॅजिन करा, हे छोटे छोटे प्रश्न जे आपल्याला अतिशय निरर्थक वाटतात, की रोज काय विचारायचे, भाजी चांगली झाली आहे का नाही आहे, म्हणजे भाजी चांगली आहे तर इतके वर्ष, म्हणजे कधी कधी ह्या सुसंवादाचाच एक विसंवाद बनतो। म्हणजे आपण कधी कधी विचारतो की आज भाजी झाली आहे का रे व्यवस्थित, मीठ वगैरे आहे ना व्यवस्थित, तर चिडून एकदम तो म्हणतो रोज काय तेच विचारायचं, आता इतके वर्ष स्वयंपाक करतीयस तू, भाजी चांगलीच होणार। हा एक प्रश्न विचारला म्हणून आपल्याला कळालं की समथिंग इज रॉंग विथ हिम, आज काहीतरी मनाविरुद्ध झालेलं आहे किंवा मनात काहीतरी खळबळ चालू आहे। आपण मग नंतर विचारू शकतो, काय झालं तुला, काही झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का, किंवा मुलं कधी बघा, माझ्याकडे जी मुलं येतात तेव्हा ती म्हणतात, मॅडम आमच्याबरोबर कुणीच नाही डबा खात, मी एकटाच डबा खातो। मग आई जेव्हा हे रोज विचारते, आज डबा खाल्लास का, आज कोणाबरोबर बसलेला होता, तुझ्या मित्रांनी डब्यामध्ये काय आणलेलं होतं, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मुलाचं स्कूल लाईफ आहे ते नॉर्मल चालू आहे की नाही। किंवा एखाद्या वेळी आपली मुलगी सांगते की आई अगं ती रोज मॅगीच आणते डब्यातनं, किंवा आई रोज ती ब्रेडच आणते डब्यातनं, तेव्हा आपल्याला कळतं मे बी तिच्या आईला बरं नसेल। आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधून खूप मोठमोठ्या हिंट्स मिळत असतात आणि जेव्हा हे छोटे छोटे संवाद आहेत की जे आपल्याला असे वरकरणी बघता खूप निरर्थक वाटतात, की रोज तेच बोलतोय आपण आणि रोज तेच सांगतोय, आज भाजी आणायची, आज हे आणायचे, आज ते आणायचे, पण ह्या छोट्या छोट्या निरर्थक गोष्टीमधूनच आपण एकमेकांना बांधले गेलेलो आहोत।
त्याच्यामुळंच आपल्याला समोरच्याच्या मनाची, त्याच्या मनस्थितीची कल्पना येते आणि ह्या संवादातूनच आपण आपलं एक रोजचं जे मेंटल हेल्थ आहे की ज्याच्यामध्ये जे अप्स अँड डाऊन्स होतात ते आपण समजून घेऊ शकतो. त्यामुळं आपण म्हणतो ना की कधी कधी रील्स पण मजेशीर असतात की एखादी मुलगी विचारते तू जेवलास का, किंवा तुला काय खायला करू, तुला काय आवडतं, तेव्हा तो मुलगा चिडून म्हणतो की काय तू रोज तेच प्रश्न विचारतेस, तुला कंटाळा नाही काय. मग ती म्हणते चल आपण युक्रेन आणि रशियाच्या युद्धाबद्दल बोलूया, सांग मला रोज काय काय होतं तिथं, त्याचे अपडेट्स दे, किती काय काय खर्च होतोय ते मला सगळं सांग. आपण ह्या गोष्टींबद्दल बोलत नाही. घरामध्ये सुद्धा खूप मोठे इव्हेंट्स असतात, लग्न, कार्य, घर घेणं, गाड्या घेणं, ह्या खूप रेअरली होतात. रोज होत असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी. पाणीपुरी खायला जाणं, बाहेर कुठं छोटीशी ट्रिप घेणं, एखादा शर्ट घेणं, एखादा टॉय घेणं आणि त्याच्याबद्दल बोलत राहणं, एकमेकांशी बोलणं. आणि त्या गोष्टींचा जसं आपण म्हणतो ना थोडं 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 पूर्ण तो ब्लॉक होऊन जातो. एखादा ओढा असेल, नाला असेल, थोडं 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 घाण साठत, प्लास्टिक साठत, तो निचरा त्याचा होत नाही, तो तुंबून जातो, ब्लॉक होऊन जातो. तसंच ह्या इमोशनल गोष्टींचं आहे. आई मला आज काही बोलावंसं नाही वाटत आहे, माझी इच्छा नाही आहे, काय झालं नाही, माझी बेस्ट फ्रेंड माझी आता दुसरीकडे शिफ्ट झाली, ती शाळा सोडून गेली. तुम्ही बोलला म्हणून तुम्हाला कळालं, तुम्ही या शाळेत काय काय झालं विचारलं म्हणून तुम्हाला कळालं. तेव्हा ज्या गोष्टी या इतक्या आपल्याला अगदी निरर्थक वाटतात की त्याच बोलतोय आपण, पण दीज वर्ड्स, दीज क्वेश्चन्स आर द की ऑफ द मेंटल हेल्थ. आपल्या घरचं मेंटल हेल्थ याच गोष्टींमुळं छान राहतं, आपलं मेंटल हेल्थ त्याच्यामुळं छान राहतं आणि समोरच्याच्या मनस्थितीचा एक साधारण अंदाज आपल्याला या रोजच्या ॲक्टिव्हिटीजमुळं, रोजच्या बोलण्यामुळे होतो. त्यामुळं बोलत राहा, रोजचे तेच प्रश्न विचारत राहा, एकमेकांशी बोला. हा सगळ्यात महत्त्वाचा, तुमचं मेंटल हेल्थ उत्तम ठेवण्याचा सगळ्यात साधा, सोपा, सरळ उपाय आहे. हे जर मायनस केलं, तुम्ही सुद्धा विचार करून बघा, हे जर साध्या गोष्टी जर मायनस केल्या तर तसं रोजच्या आयुष्यात फारसं काही राहत नाही. आणि मग हे जेव्हा प्रश्न विचारणं बंद होतं तेव्हा माणूस शटडाऊन होतो, एकलकोंडा होतो, मला विचारणारं कोणी नाही आहे, मला काही तुला बरं वाटतंय का. म्हणजे जो प्रश्न अगदी मी आत्तापर्यंत 4-5 वेळा म्हणला की जेवलास का किंवा जेवलीस का, आपल्याला अतिशय म्हणजे त्याला काही ग्रॅव्हिटीच नाही असा प्रश्न आहे. पण जी माणसं एकटी राहतात किंवा ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना तुम्ही विचारून बघा की जेवलीस का किंवा जेवलास का, आज जेवणात काय होतं. तेवढा एक प्रश्न त्यांना ओपन अप करण्याला पुरेसा असतो. तेवढ्या एका प्रश्नाला त्यांना खूप छान वाटतं आणि त्यांचा दिवस खूप छान जाऊ शकतो. त्यामुळं बोलणं इज द की ऑफ मेंटल हेल्थ. त्यामुळं घरच्यांशी बोलत राहा आणि आपलं जे नेहमीचं मेंटल हेल्थ आहे, ज्याच्यामधून आपल्या कुरबुरी, छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्रेस होतात, त्या समजून घेत राहा. फार मोठ्या प्रॉब्लेमकडं जनरली तुम्ही सहसा ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे लीड होणार नाही. आणि समजा घरातलं कोणी त्याच्याकडे जात असेल तर तुम्हाला पटकन समजेल आणि तुम्ही त्याला जास्तीत जास्त लवकर मदत करून त्यातनं बाहेर काढू शकाल. त्यामुळं टॉकिंग अँड आस्किंग अँड कम्फर्टिंग इज द की ऑफ मेंटल हेल्थ. तर ह्या आत्तापर्यंत आपल्याला ज्या वाटत होत्या अतिसामान्य गोष्टी आणि अतिसामान्य प्रश्न, तेच आपल्या आयुष्यातले अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे आपल्या मनाला आणि आपल्या आयुष्याला असं वाहतं ठेवतात आणि आपल्याला हेल्दी ठेवतात. सो दिस वॉज ऑल अबाउट अ लिटल मेंटल हेल्थ, डेली डोस ऑफ मेंटल हेल्थ. तोपर्यंत काळजी घ्या, बोलत राहा.